श्री हरिविजय अध्याय 20. श्रीकृष्ण आणि बलराम संदीपनींच्या आश्रमात श्रीकृष्णाने दिलेली गुरुदक्षिणा. श्रीकृष्ण, बलराम व सुदामा नावाचा एक गरीब ब्राह्मण पुत्र हे अवंती नगरीजवळील वनातील आश्रमात संदीपनी ऋषीकडे विद्या शिकण्यास गेले. संदीपनी महाविद्वान, ज्ञानी आणि अनेक गुणांनी संपन्न होते. चारी वेद त्यांना पाठ होते. आपल्या शिष्यावर ते पुत्रवत प्रेम करीत असत. शिक्षण देण्याच्या कामात ते तज्ज्ञ होते. आपल्या विद्येचा संदीपनींना मुळीच गर्व नव्हता. परस्त्री आणि परधन यांच्याकडे त्यांचे चुकूनही लक्ष जात नसे. ते अति दयाळू असून सदाचरणाची तर ते प्रत्यक्ष मूर्तीच होते. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी त्यांची सारखी दया असे. त्यांच्या चित्ताला मान अपमान ठाऊकच नव्हते. राजा आणि रंक या दोहोंनाही ते समान मानीत. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी परमेश्वर वास करीत आहे अशी त्यांची दृढ समजूत होती. भाग्यवंतांची स्तुती करावी आणि दीनदुबळ्यांची हेटाळणी करावी असा भेदभाव त्यांच्या ठिकाणी नव्हता. अशा प्रकारे सर्व गुणांनी संपन्न असणाऱ्या संदीपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा हे 3 नवीन विद्यार्थी आले. त्यांनी अशा प्रकारे सर्व गुणांनी संपन्न असणाऱ्या संदीपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा हे 3 नवीन विद्यार्थी आले. त्यांनी संदीपनी गुरुजींना साष्टांग नमस्कार केला आणि विद्या शिकवण्यासाठी विद्यार्थी म्हणून आपला स्वीकार करावा अशी विनंती केली. श्रीकृष्ण स्वतः आपल्या आश्रमात आला हे पाहून त्यांना प्रेमाने भरून आले. थोड्याच काळात संदीपनींनी त्या 3 शिष्यास सर्व विद्या अवगत करून दिल्या. तसेच कलेचा अभ्यास त्यांनी केला. शेवटी संदीपनींनी श्रीकृष्ण, बलराम व सुदामा यास आत्मज्ञानाचा उपदेश केला. याप्रमाणे कोणतेही ज्ञान आपल्या शिकविण्याचे त्यांनी शिल्लक ठेवले नाही. एके दिवशी बाहेर पाऊस पडत होता. आश्रमात लाकडे तर मुळीच नव्हती. आता कसे करावे असे गुरुपत्नी सहज आपल्या मनाशी म्हणाल्या. ते शब्द बाहेर त्रिवर्गाने ऐकले. त्याबरोबर श्रीकृष्ण, बलराम व सुदामा हे तिघेही लाकडे आणावयास अरण्यात गेले. त्या ठिकाणी लाकडे वेचून त्या त्रिवर्गाने मोळ्या बांधल्या. त्या डोक्यावर घेऊन ते आश्रमाकडे परत येण्यास निघाले. इतक्या धो मुसळधार पाऊस सुरू झाला. काही वेळाने संदीपनी आश्रमात परत आले. पाहतात तो श्रीकृष्ण, बलराम, सुदामा आश्रमात नाहीत. तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीजवळ त्यांची चौकशी केली. इतक्या समोरून डोक्यावर लाकडे घेतलेले त्रिवर्ग संदीपनींनी पाहिला. त्यांना पाहता संदीपनींनी कृष्णाच्या डोक्यावरील मोळी खाली उतरून त्यास मिठी मारली आणि ते म्हणाले, श्रीकृष्णा, श्यामसुंदरा, आमच्या हातून आज मोठा अन्याय झाला. त्याची तू आम्हा दोघांना क्षमा कर. तेव्हा कृष्ण म्हणाला, ही चूक तुमची नाही. गुरुचे असे काम करणे हे आमचे कर्तव्यच आहे. शिक्षण पुरे झाल्यावर नाना तऱ्हेचे अलंकार, वस्त्रे गुरुपत्नी श्रीकृष्णाने दिले. तो संदीपनीस म्हणाला, महाराज, आता आपण काही गुरुदक्षिणा मागावी. तेव्हा संदीपनी म्हणाले, तू येथून जाणार म्हणून वाईट वाटते. तुझा विसर कधी न पडावा हेच माझे मागणे समज. तेव्हा गुरुपत्नी म्हणाली, कृष्णा, तू आमचा पूर्ण कैवारी आहेस ते खरे, पण तू दक्षिणा देणारच असलास तर माझा एकुलता एक मुलगा सागरात शंकासुराने नेला आहे, तो मला आणून दे, म्हणजे आमच्या कुळाचा दीप उजळेल. कृष्णाने ते मनावर घेतले. तो सागरात शंकासुराकडे गेला. त्याचा पराभव करून कृष्ण गुरुपुत्राला घेऊन आश्रमात आला. श्रीकृष्णाने आपला नष्ट झालेला मुलगा परत आणून दिला. यामुळे संदीपनी आणि गुरुपत्नी यांना घैवरून आले. मग गुरुजींना वंदन करून कृष्ण आणि बलराम मथुरेला परत आले.